लव्ह रेसिपी झाली. आता पुढचा सेगमेंट आहे बनवा बनवी. बघा, काही वेळेला आपण पदार्थ करतो, पदार्थ बनवतो, पण काही वेळेला आपण ते फसलेले असताना लोकांना म्हणतो तुम्हाला खायची अक्कल नाही, मला उत्तम करता येतो. तिला किती पटल्यासारखं हसली ती. असं कधी झालंय का रे मेहुल की एखादा पदार्थ फसलाय पण तू तो गोड मानून खाल्लायस पोह्या व्यतिरिक्त? हो, झालं. थोडक्यात तुमच्यामध्ये बनवा बनवी ही नेहमी होत असते पदार्थांच्या बाबतीमध्ये. पण आज तुम्हाला जो पदार्थ करायचा आहे तो सांगायला आणि तो कुणी करायचा आहे हे सांगायला आमच्याकडे एक स्पेशल गेस्ट आहेत. आता त्या कोण आहेत किंवा ते कोण आहेत हे जरा गुलदस्त्यात आहे. सरप्राईज आहे या दोघांसाठी. या दोघांचीही जवळची ती व्यक्ती आहे अशी आम्हाला आतली खबर लागलेली आहे. तर या ताज्या खबरेसह जाऊया या ताज्या पाहुण्यांकडे आणि त्यांना विनंती करूया की त्यांनी रंगमंचावरती यावं. हे जे एक तू कॉम्बिनेशन केलंय ना, खूप खतरनाक कॉम्बिनेशन आहे. आज मला ना विमानात असल्यासारखं वाटतंय, कारण इथे 2 एअर होस्टेस आलेले आहेत आणि एक असा माणूस आहे ज्याचे पाय ऑलरेडी लटलट करत आहेत. यांची ओळख करून द्या प्लीज, जरा पुढे या. ही सुरभी आहे. हा, ही माझ्या बरोबर एअरलाईन मध्ये होती. बरं. त्याच्यानंतर जी आमची मैत्री गट्टी जमली आहे ना, म्हणजे माझ्या बरोबर तर छान तिचं ट्युनिंग आहेच, पण माझ्यापेक्षा म्हणजे अतूट ट्युनिंग तिचं मेहुल बरोबर आहे. दिस इज म्हणजे ह्याचा मला भयंकर त्रास होतो की जे माझ्या आयुष्यात येतात ते सगळे इतके त्याचे खास मित्र होतात, खूप वेगळ्या लेवलला. म्हणजे ते कॉर्नर मी संकर्षण. म्हणूनच आम्ही सुरभीजींना इथे आमंत्रित केलेलं आहे. फार मनापासून आम्ही सारे खाऊ याच्या मंचावरती स्वागत. तू अजूनही आहेत हवेत? हो, मी अजूनही एअरलाईन साठी काम करते. बरं, यांच्या संसाराविषयी थोडं सांगा. कुणामुळे उत्तम चाललंय असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं ते दोघंही एकमेकांना खूप छान बॅलन्स करतात. थोडक्यात कमी तिथं आम्ही. पण भांडकुदळ कोण आहे दोघात जास्त? सुरभी. मेहुल. हा, पण भांडकुदळ असं नाही, तो पॉइंटनी बोलतो. तर भांडकुदळ तो नाहीये, पण तो पिन पॉइंट बोलतो. एक्झॅक्टली. करेक्ट. सॉरी कोण म्हणता आधी? ऑफकोर्स अभिज्ञा. आणि चूक तिचीच असते. पण आजचा पदार्थ मग कुणी करावा फायनली, मेहुलने का अभिज्ञाने? मला असं वाटतं अभिज्ञाने करावा. हे बघ, मला आवडतो आणि झटपट होतो. व्हेज स्प्रिंग रोल. व्हेज स्प्रिंग रोल रोल मी आयुष्यात नाही केलाय. म्हणूनच करायचे. जमेल का हिला? नाही. नाही जमणार. हीच ती वेळ आहे साहित्य पाहण्याची. स्प्रिंग रोल साठी लागणारं साहित्य घेऊन या प्लीज. आज आपल्या समोर आहेत व्हेज स्प्रिंग रोलचं साहित्य. ओके, साहित्यामध्ये बघा काय काय आम्हाला सांगा. कोबी दिसतोय, भोपळी मिरची, कांदा, हे स्प्रिंग अनियन. नाही स्प्रिंग अनियन नाही म्हणायचं त्याला, मग काय? पातीचा पातीचा कांदा, बर, गाजर, त्याच्यानंतर लसूण आहे ना, ही आलं, हे आय थिंक चिली सॉस. नाही, हा चिली सॉस करेक्ट. आणि हा सॉस सोया सॉस, मिरच्या, मिरची, माळीकिरी, काळी मिरी. काळी मिरी, हे कॉर्न स्टार्च, बरोबर, आणि मीठ. बर, छान. चला साहित्य तरी हो, अगदी छान चाचपडत तू सांगितलं आहेस. हा. काय करायचं पहिल्यांदा अभिज्ञा? पण मी तुझ्या पाठीशी आहे, तू उत्तम करशील मला खात्री आहे. सांग. पहिल्यांदा आपण भाज्या सॉते करून घ्यायच्या आहेत. बर, पुढे काय करायचं? तेल. तेल. सुरभी, तुम्ही एकत्र कधीच नाही फ्लाय केलं? नाही. सो आता आमची गंमत अशी झाली, मैत्रीण होती आमची कॉमन. सो आम्हाला हळूहळू कळायला लागलं की ती आमच्याशी बोलतच नाही हे ते. तर आम्ही तिच्यामुळे आम्ही बोलायला लागलो. हो, ऍक्च्युली हो. तिला काय झालं, ही माझ्याशी का नाही बोल, अय्या तुझ्याशी पण नाही, माझ्याशी पण बोलत नाही. मग आम्ही म्हटलं तू तिला जाऊ दे, म्हणलं आम्ही आता दोघी बोलायला लागलो. सगळे मस्त. आम्ही जास्त क्लोज झालो ते त्याच्यात. दोन बरं झालं. कांदा आणि आता काय ग? बस बस. थोडं तो हलकासा ब्राऊन झाला आहे. हम्म. आता आलं टाक. ओके. एकदम थोडी ती काळी मिरची तर शाबास. मेहुल, तुला आणि मला काही से नाहीये असं म्हणायचं. राहिलंच नाही रे बोलायला. पूर्वीच्या काळच्या मोबाईल सारखे आपण हँग झालोय. सोया टाकत पण एकदम कमी म्हणजे. हा. वा वा वा. अजून. हा, बस. बस 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 बस. ओके. ओके. कांदा आणि काय? कोबी, हे एवढं टाक. गाजर. अरे पण मुळात तू स्वयंपाक करताना यांचे फॉलो कशाला करते? तुझं तू कर ना. असं हे तुझं- बघ, स्प्रिंग रोल हा मी आयुष्यात कधी खरंच पदार्थ केलेला नाहीये, म्हणून मला हेल्प लागते, नाहीतर मी कोणालाही विचारत नसते. हो, मग अशी पाहिलं ना मी दडपे पोहे करताना. पण ती माझ्यासाठी करते म्हणजे. मग बघ, मेहुल, मला असं वाटतं तू जेव्हा पहिले मिठाचे पोहे खाल्ले ना तिथेच तुला लक्षात यायला पाहिजे होतं. तीही स्वयंपाक उत्तम करते.
जाऊ दे आता काय. मी जरा तिकडे जाऊन कढईचा अंदाज घेतो. हो जमतंय का संख्या? खूप छान वाटतंय. छान. थोडंसं मीठ टाक आणि मिरेपूड टाक. आता मी तुला या बस. सगळ्या भाज्या अशा अल्टीपल्टी बस. करून दाखवणार आहे. म्हणजे असे शेफ वगैरे करतात तशी? मग आई आता शपथ. हा. आता केचप आणि मग त्याच्यानंतर चिली सॉस. तुला थोडंसं तिखट आवडत? हो तू आता पत्ताकोबी टाक पटकन. पत्ता अरे, पटकन टाकणार तर तिला राग येईल. पटकन. अभिज्ञा, मेहुलची एक अशी गोष्ट जी जगात भारी आहे, जी कुणामध्ये नाही असं तुला वाटतं? दिसतो त्याच्यापेक्षा खूप जास्त समजूतदार आहे आणि मला असं वाटतं की मी जेवढं त्याच्यावर प्रेम करते त्याच्यापेक्षा जास्त तो माझ्यावर करतो. तू का करतोयस? पण हा माझा कार्यक्रम आहे, मी करणार आहे. असं नाही, मला असं वाटलं की तुम्हाला मदत करावी थोडी. नाही, मी करते. झालंय ना. भाज्या स्वतः करून झालेल्या आहेत त्या. आता त्या ह्या कशामध्ये भरायच्या? मैद्याच्या पट्टीमध्ये. हे काय असतं नेमकं? ते मैद्याचीच पट्टी. पेपर असतो हलकासा, म्हणजे त्या शेपमध्ये कापलेले असतात आणि एडिबल. खाद्य उपयोगी. खाद्य उपयोगी. ठीक आहे, ठीक आहे. मग आपण एक काम करूया. स्प्रिंग रोल अभिज्ञा भावे आपल्यासाठी करतायत. तिघं मिळून सल्लागार समितीवरती आहेत. आदरणीय श्री मेहुलजी पै, आलेल्या सुरभी मॅडम, आणि स्प्रिंग रोलसाठी लागणाऱ्या भाज्या तर स्वतः त्यांनी स्वतः केलेल्या आहेत. आता पुढच्या कृतीकडे जाऊया आणि मग बघूया स्प्रिंग रोलचं नेमकं काय होतंय. ओके, सो आता आपल्या भाज्या थंड होतील तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊया, ज्याच्यात आपल्याला स्प्रिंग रोल डीप फ्राय करायचे आहे. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 5 होतील. होतील. काय तारीख आहे लग्नाची? अॅनिव्हर्सरीची तारीख काय मेहुल सर? 6 जानेवारी 2021. अभिज्ञाचा बर्थडे कधी असतो? 13 मार्च. 13 मार्च. आणि त्याची बर्थ डेट काय? 18 मे. आणि सुरभीची काय? खूपच सोपी आहे तिच्यासाठी, खूप सोपी आहे. काय? सॉरी, खरंच हेमा काकूचा वाढदिवस आहे त्या दिवशी. 25 नोव्हेंबर. अरे यार, पण तू विसरली कस काय? तिच्याच आईचा वाढदिवस आहे. ती माझ्या मला आईचा नेहमी वाढदिवस आणि विसरते. तिचा सारखा आहे, पण मी विसरले. पण मेहुलला नेहमी लक्षात राहतं. आता हा. कारण कळलं का की तिच्या मैत्रिणी त्याच्याजवळ जास्त काय. कारण ती वाढदिवस विसरते. चला, बरं, तेल मला थोडंसं तापलेलं आहे. पाणी द्या. हे जे कॉर्नस्टार्च आहे हा. ते आपण थोडंसं, आता आपण ह्या ज्या शीट्स आहेत त्याच्यावर हे सॉते जे आपण सगळ्या भाज्या भाज्या केलेल्या केलेल्या आहेत नाईस. भरून घ्या. या. आणि आता कॉर्नस्टार्च लावायचा ना. ही ऍक्च्युली छान चिकट आहे. मग तुमच्याकडे स्वयंपाकाला बाई आहे ना? हो. हे बघ किती छान स्प्रिंग रोल झालाय. अत्यंत छान. म्हणजे थोडे कडक झाले तर उशाला घेऊनही झोपता येईल. दॅट इज करेक्ट. एक चांगला झाला तर आपण पुढचा रोल करायचं डेअरिंग करू. तू माझं कौतुक करणं अपेक्षित आहे. बघ ना किती विनोद होत आहेत, हे पदार्थ होत आहेत. बरं मला एक सांग, हे डीप फ्राय करायचं म्हणाली होतीस ना? नको डीप फ्राय. नको, शालो फ्राय करूया. हा. हे ऍक्च्युली छान झालाय यार. मस्त झाला, एकदम छान. हळूच काढ. प्लेट जवळ घे. वा, शाबास. अभिज्ञा, स्प्रिंग रोल तयार झालेला आहे. स्प्रिंग रोल. साहित्य: लसूण, आलं, हिरवी मिरची, सोया सॉस, कांदा, गाजर, शिमला मिरची, मीठ, मिरेपूड, टोमॅटो सॉस, चिली सॉस, कोबी, कांद्याची पात, कॉर्नस्टार्च, पाणी, स्प्रिंग रोल शीट. कृती: एका पॅन मध्ये तेल घाला, नंतर त्यात लसूण घालून परतून घ्या. आता त्यात आलं, हिरवी मिरची, सोया सॉस, कांदा, गाजर, शिमला मिरची, मीठ, मिरेपूड घालून परतून घ्या. वरून त्यात टोमॅटो सॉस, चिली सॉस घालून पुन्हा परतून घ्या. नंतर त्यात कोबी घालून पुन्हा परतून घ्या. आता कांद्याची पात घालून एकत्र करून घ्या. मिश्रण थोडं थंड होऊ द्या. आता कॉर्नस्टार्च मध्ये पाणी घालून पेस्ट करून घ्या. स्प्रिंग रोल शीट मध्ये तयार भाज्यांचं मिश्रण भरून रोल करून घ्या आणि कॉर्नस्टार्च पेस्ट लावून बंद करून घ्या. तयार स्प्रिंग रोल गरम तेलात तळून घ्या. स्प्रिंग रोल तयार.